वडगाव शिरी समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आम्ही आलो आहोत आता रामवाडी क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी, कारण कल्याणी नगरमध्ये जे लोक व्यवसाय करतात त्यांच्या गाड्या उचलल्या, त्यांचं सामान, सिलेंडर, गॅस शेगडी सगळं उचलून नेलंय। त्यांनी मला वाटतं 2017 या 18 साली त्यांनी अर्ज केला होता महानगरपालिकेकडे रिस्टर की आम्हाला लायसन मिळावा। काही लायसन धारक पण इथं आहेत, आपण त्यांच्याशी बात करू। आपण उपोषणाला का बसलात, कशासाठी बसलात? नमस्कार, माझे नाव वीरेंद्र महादेव हातागळे। मी उपोषणाला बसलो कारण की मी 2017ला अर्ज केलेला आहे हे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये की मला माझं लायसन भेटावं। मी लहानपणापासून शाळेत असताना पासून मी तिथे धंदा करायला येतोय आणि ते धंदा 2017ला लायसन जेव्हा चालू झाले ना, परत मी लायसनसाठी अर्ज केला आणि माझं बायोमेट्रिक अर्ज बघू शकता तुम्ही। 2017ला मी अर्ज केलेला आहे की मला माझं बायोमेट्रिक करा। मग 2019ला परत त्यांनी काय केलं आहे, 2019ला अर्ज टाकला की माझं बायोमेट्रिक करा। त्यांनी 2019च्या अर्जाला उत्तर दिलेलं आहे। परत मी लॉकडाऊनमध्ये परत त्यांच्याकडे गेलो की माझं लायसन कधी माझा परवाना येतोय, तर मला म्हणले नाही ते थांबलोय जरा असं तसं। आणि माझ्या मागणं पण काल एक माणूस आलाय माझ्या इथं बसून गेला, तर त्याला 2018ला त्याने अर्ज केला तर त्याच्याकडे लायसन परवाना आहे, पण माझ्याकडे परवाना नाही आहे। मी 2017ला करून पण मला परवाना नाही दिला। मी ह्या खातीर मी कालपासून उपोषणाला बसलेलो हे 2 मुद्दे घेऊन की ज्यांनी लायसन असून पण अधिकाऱ्यांनी उचलून नेलंय त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी। मला 2017 पासून मी जे अर्ज केलाय त्याच्यावर मला परवाना भेटण्यासाठी मी उपोषणाला बसलो। आज दुसरा दिवस आहे। म्हणजे यांची थोडक्यात मागणी ही आहे की बाबा ज्यांनी 2017 मध्ये या 18 मध्ये ज्यांनी अर्ज केलेत त्यांना प्रत्येकाला लायसन भेटायला पाहिजे। आणि जे गोरगरीब लोक जे पोट भरतात त्यांना कामधंदे तर दुसरे काही नाही आहेत, त्यांचं हातावरचं जीवन आहे, त्यांना पण धंदा करण्यासाठी परमिशन द्यायला पाहिजे महानगरपालिकेने। जेवढं मोदींनी जेवढं सांगितलं, मोदी साहेबांनी मुद्रा लोन घ्या 10,000, 20,000 आणि 50,000 हे जे छोटे व्यावसायिक आहेत यांच्यासाठी देतात आणि महानगरपालिका त्याला उद्ध्वस्त करते। जे बिलं मागायला येतात त्याला बिलं देत नाहीत, बिलं दुसरीकडचे राहतात, पत्ता दुसरीकडचा, ते धंदा करतात एका ठिकाणी। जर दुसरीकडे गेले तर यांचा धंदा कसा होणार, त्यांचे बिल कसे देणार? दुसरी गोष्ट, त्यांना जे 1-1, 1.5 लाखाच्या ज्या पावत्या आल्या ते कसं भरणार? आपण तुम्हाला बोलू, आपलं नाव काय? माझं रवींद्र महादेव हातागळे। माझाही फॉर्म मी 2017ला भरलेला पण लायसन काय भेटलं नाही मला। अच्छा, आपलं शिक्षण वगैरे काय झालंय का, नोकरीचं काय वगैरे? माझं 12वी झालेलं आहे। अच्छा, नोकरीचा कुठे प्रयत्न केलता का? नाही, कुठं नाही, दुकानामुळे त्यातच अडकून गेलो। अच्छा, म्हणजे हातावरचे बरोबर आहे, जे 12वी 13वी जे होते, ग्रॅज्युएशन जरी झालं तर लोकांना कामं कुठे देत नाहीयेत। बाहेरचे लोक जे येतात त्यांना कामं भेटतात, 10 दिवसात काम भेटतं, पण जे स्थानिक इथालचे महाराष्ट्राचे त्यांना कामधंदा पण भेटत नाही, म्हणून स्वतःचा रोजगार ते करतात। तर त्याला महानगरपालिकेने पण उत्साह द्यायला पाहिजे की आपले लोक, महाराष्ट्रीयन लोक काय ना काहीतरी छोटा व्यवसाय करून ते उपजीविका भागवतात। तर एक मिनिट, आपलं नाव काय? नरेंद्र महादेव हातागळे। नमस्कार, माझं आपलं लायसन आहे का? लायसन आहे ना, माझं कल्याण नगरमध्ये परवाना आहे, तरी पण माझं अतिक्रमण करून काही अधिकाऱ्यांनी उचलून घेऊन गेलेत आणि बिल पण माझं कल्याण नगरच्या ऐवजी बिल रामवाडी म्हणून पाठवतात, घेऊन येतात, म्हणतात की हा बिल आहे तुझा, डायरेक्ट ₹1,00,000 बिल डायरेक्ट असं। आता ₹1,00,000 बिल हे पहिल्यापासून धंदा करतात कल्याणी नगरमध्ये। बिलावरती ॲड्रेस येतोय कुणालचा? रामवाडी कुणालचा येतोय? नोबल कॉलेज तिथं तर मला वाटतं एक पण धंदा नाही, ते दुसऱ्याच्या गाड्या आहेत है ना, तिथं धंदा नाही आहे आज गाडीचा। मग हे असं का? ज्यांनी जे ॲड्रेस घेतलेत महानगरपालिकेने सर्वे केला असेल, तिथं बायोमेट्रिक केले असेल, तर जिथं बायोमेट्रिक झाली किंवा जिथलचा सर्वे झाला तिथलचं बिल द्यायला पाहिजे। नाहीतरी काय, हे काय पाकिस्तानमध्ये जात नाहीत, इथं धंदा करतात महाराष्ट्रामध्ये आणि ते पण पुण्यामध्ये करतात। जर आपल्या लोकांना जर असं होत असेल, आता इथं बरेचसे भाजीपालेवाले काही कोणचा व्यवसाय आहे यांच्या गाड्या उचलून नेतात, तर कृपया करून महानगरपालिकेने गाड्या उचलावा नाहीत आणि त्यांना सहकार्य करावा। जिथं धंदा करतात लोक त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करावं आणि जे पण बिल आहे ते बिल थोडे का व्हायना महानगरपालिकेने घ्यायला पाहिजे। जय महाराष्ट्र। वडगाव शिरी समाजाची बात केल्याबद्दल धन्यवाद। म्हटल्या मी तळेकरांना ओळखते म्हणून मी करत बसलो, बोलायला
बस मग. बस झालं. आप्पा डावऱ्यांचं तुमच्या बरोबर संभाषण करून देऊ का? अहो माझे चांगले मित्र आहे, हा, बस. कोणाही विषय आता मी काही. त्यांच्याशीच बोलून हा आले. हा आणि सुखदेव तुमचं आप्पा माझं डावरे. अहो माझं आणि तुमचं पण बोलणं झालं. आहे बरं का, यांचं आहे ना, काय करा. माझा मित्र आहे. ऐका ना. दुसरी गोष्ट तुम्ही असं म्हणल्यामुळे मी गप्प बसलो. अच्छा, आप्पा डावऱ्यांची तुमची भाषण नाही झालंय? अहो झालेच ना, मग मी कुठं काय बोलतोय तेव्हा. तुम्ही असं बोलतच नाही, काहीच बोलायला शांत बसताय. आम्ही आप्पा डावऱ्यांना भेटायला तुम्हाला येणार होतो. पण तुम्ही काहीतरी सुट्टीवर होता. सुट्टीवर नव्हतो मी. मला त्या- आम्ही एक शेवटी हा, पण मला ते काय म्हटले, मी दाखवलोय. आणि आपलं बिल तुमचं भरा. संभाषण पण आहे. हे महत्वाचं आहे. तुम्ही ऐक, ऐक, बरं का? ऐक. एका जागेवर आहे ना, काय साहेबांचं पण मत मॅडम, तेच आहे सांगतोय मी. की तुम्ही बिल भरा. दारू काय? तिकडे बस. पण जिथं व्यवसाय करतात तिथंच करा. फक्त जे पण आपल्या यांनी येईल ना बिल याच्याप्रमाणे ते बिल भरा तुम्ही. अहो, साहेब, मी बिल नाही भरणं चुकीचं काम मी accept बिल करते. भरला म्हणजे मी ती जागा ऍक्सेप्ट केली. 2000 अरे ते तिथाचीच राहील तुमची. नाही नाही, ही जागा accept पण लिहून द्यायला पाहिजे ना त्यांनी. हा जागा ऍक्सेप्ट करण्याचा विषय आहे. मग मी रामवाडी जागा ऍक्सेप्ट केली. म्हणून मी काय म्हणलं, तुम्ही तुमच्याकडे काही ठेवा पण माझ्याकडे पाठवताना कल्याण नगरचा ऍड्रेस द्या. नाही तर पुरावा लिहून द्या बाबा ही जागा याची हीच राहणार. पण ते accept होतं ते. त्याचा काय ना काय तरी भेटत ना साहेब. आता दुसरी गोष्ट काय 2017 जरी बिल लागलं तरी डीप क्लिनिंगच्या कारवाईमध्ये आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे. तुम्ही या रोडात नाही डिक्ली नाही केली. या रोडात पुढे केली तुम्ही 10 जे जागा होत्या त्या रोडात नाही केली तुम्ही. तुम्ही फक्त कल्याण नगर तिथला पण क्षेत्रीय निरीक्षक मीच आहे, मला माहिती आहे की राहिला तिथं मला कुठं दिसलं ना, सगळे स्टॉल चालू. अरे जे रस्ते ठरले होते डीप क्लिनिंग मध्ये रस्ता होता म्हणजे अधिकृत आहे ना, त्यांच्यावर कारवाईच केली नाही. आता ह्याची बिलच भरलं नाही. 1,22,000 शिल्लक आहे त्यांच्याकडे. आता भरतात आहे ना, भरतात आहे ना. मग आम्ही कुठं त्यांना म्हणलो तुम्ही ही जागा सोडून दुसरीकडे जा म्हणून. असं तुम्ही बोलत नाही, नाही, नाही. पण अचानक अतिक्रमण लागला तर अहो, आता परत नाही, नाही. आश्वासन हे देतात बघा, हे तुम्ही बघा. फक्त तोंडी. तुम्ही फक्त हे बघा, लेखी द्या, हे काम लेखी करा. द्या त्यांना. आमचं बरोबर आहे का? तुमचं- लेखी द्या, आता बघा, लेखी द्या. आज आम्ही आहोत इथं. सगळ्या पद्धतीने लेखी नाही देऊ सगळं शकत. पेनावर करा ना असं लेखी नाही देऊ शकत. कारवाई. तुम्ही नाही. आता ते पेमेंट करा. कारवाई होणार. पेमेंट नाही कारवाई होणार नाही. तुम्ही नाही येणारे आमचे जे येणार 6 महिने. नाही दुसरं 6 महिन्याने आला. तुम्ही एवढं सांगा 0 झोन नुसार आमचं बिल काढण्यात आलेलं आहे. हे आहे एकच वाक्य सांगा. हे बघा, ऐकून घ्या. ऐकून घ्या ना. तुम्ही ऐकून घ्या. ते जे बोलताय ना हा, तसं बस करणार आहे समजा ना. आणि म्हणजे- साक्षीदार आहे, प्रेस आहे, बस. वडगाव शरीफ समाचार आहे, यांची शूटिंग आहे. आणि सर बोलतात आहे खुडे साहेब, त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. तो त्यांना दाखवा की सरांनी हे सांगितलं होतं. ना आता मी आलोय. हा, तुम्ही आलाय. ते म्हणणार तशी मी आलोय ते बोलले. नाही, नाही, तसं नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. कल्याण नगरचा ऍड्रेस संबंधित निरीक्षकांनी माहिती घेऊनच कारवाई करायची. ही माणूस हा इथं कल्याण नगर मध्ये आहे, रामवाडीचं बिल येते त्याला, बरोबर आहे का नाही? हे का तर हे 0 झोन नुसार बिल काढण्यात नाही आलं. धंदा करू शकतो मग ते. पुढं तिथं मी एवढे वर्ष केले 17 वर्ष काढले. आम्ही तुम्हाला कुठं धंदा विस्थापित तिथं. करतो आम्ही. अरे तिकडेच धंदा असणार आहे तुमचा. धंदा धंदा तिथंच तिथं आहे, पण असणार आहे. zero झोनच्या याच्यामुळं आता तिथं हे बिल तुला नाही. बोलायचं फॉर्मॅट तुम्ही जिथं ऐकला झोनच का? कॉर्पोरेशनने तयार केलेलं नाही, ऐक ना, जिथं झोनच कॉर्पोरेशनने तयार केलेलं नाही तिथं अतिक्रमण निरीक्षक तुला कसं काय म्हणू शकतो? 0 झोन. ते बोलतात त्याच्यावर. 0 झोन नुसार तुला बिल निघलंय ही तिथंच वस्तू लागलं. फक्त बिल आहे ना. धंदा राहील. हा. पण ते अतिक्रमण होणार हे ते बोलते. नाही होणार ना. नाही नाही व्यवसाय तुम्ही तिथंच करायचा ना. आता ज्या ठिकाणी तुम्ही असा स्टेटमेंट व्यवसाय बघा ना करताय त्यांचे. तुम्ही, त्याच ठिकाणी तुम्ही व्यवसाय करायचा ना. बिल मात्र तिथलं येईल कुठलं रामवाडीचं. तुम्ही इथं धंदा करताय, आम्ही तुम्हाला मनाई केली का इतकी दिवस? मला सांगा. कारण आम्हाला माहिती नाही आहे होणार ना ना. विषय. विषय आम्हाला माहिती आहे ना. कारण एवढ्या तुम्हाला लोकांच्या समक्ष 0 बोलतात झोन ते. नंतर बिल आणि काढलं काय तुमचं 0 झोन व्हिडिओ मध्ये. शूटिंगच्या मध्ये बोलतात ते. तुम्हाला आम्ही ही पत्र कारवाई दिलेलं आणि का? हा स्टेटमेंट. तुम्ही म्हणताय बरोबर आहे. आम्ही यांना तिथं त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी मनाई केली का कधी? विचारा. इतक्या वर्ष गेली 2017 पासून. आम्ही म्हणलो त्या झोनचं बिल आहे ते जा तिकडं, इथं थांबायचं नाही. तुम्ही पण खरं सांगा. नाही बोलले ना. नाही बोलले. आम्हाला आमचं माहिती नाही. नुकसान होते ते मी म्हणतो. आता ते काय म्हणतात ते तुम्ही बिल पे करताय, पे करा पूर्ण. आणि तुम्ही आहे त्या तुम्हाला स्थानी. जे पण असं ना थोडे थोडे भरा. ते ठीक आहे. बरं. आणि मग हे त्यांना माझं सगळ्यांनीच हे- ते सांगितलं म्हणलो. टक्केवारीच भरा. यांचं चालू दोन टक्क्यांनी भरा. नाही, चालू बघा होतं. मॅडम, आता कसं होतं? बरोबर आहे ना. सगळे बेताची परिस्थिती आहे. त्यांचे अर्ज आलेत ना, जे चालू झालं ना त्या वेळेला 2017 ला भरलंय त्याचं काय? काय? आज लायसन्ससाठी
अजून लायसन अजून आमचे लायसनचे परवाने चालू झालेले ते नाही. चालू झालेलं नारायण साबळे बोलले नाही झाले चालू अजून. झालेलं नाही. जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत नाही ही अगदी गोष्ट बरोबर आहे. त्याला चालू नाही 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 हे लेखी अरे देऊ तू शकतो. अर्ज कर ना तू अर्ज करा आम्ही लगेच लेखी देतो तुला. नाही नाही अर्ज एक ऐकून घे. नारायण साबळे जे आहेत बिल्डिंगला बसतात त्यांनी स्वतःने हो, सांगितलं मॅडम, अजून ऐका ना. चालू झालेले नाही मॅडम ऐका लायसनचे. ऐका लेखी देऊ शकतो. त्याला शंका असेल ना हो, तर त्याने बरोबर. अर्ज करावा, इथं अर्ज करावा. मी माझ्या सहीने देतो ना त्याला. सध्या ते बंद आहे देतात म्हणून. ते देतात ते तुम्हाला सध्या reply बंद देतात. आहे म्हणून त्याला. हा करा तुम्ही अर्ज करा. तुम्ही द्या अर्ज कर आणि आमच्या सहीने कळवतो तुला की सध्या कळू शकतो. बायोमेट्रिकचं काम बंद आहे म्हणून. बायोमेट्रिकचं काम खरंच आणि लायसनचे नाही, जे बंद आहे. परवाने आहेत ना बंद बंद आहे. आहे. आम्ही स्वतः बिल्डिंगला जेव्हा जाऊन चालू येतो. होईल ना त्या टायमाला या अर्जाचा विचार नारायण साबळे यांनी केला. स्वतःने सांगितलेलं ही गोष्ट तर आम्ही पण मान्य करतोय. ही गोष्ट आम्ही पण मान्य करतोय कारण की हे चुकीचं बोलत नाहीये. कारण की आम्ही स्वतः पण बिल्डिंगला जातो आणि अजून परवाने नाही, चालू ते पण झालेले त्याची- नाही. हे काय बघ. माणूस आलं ते 2018 ला अर्ज केलं त्याची त्याचं आलं. अरे नाही बाबा असं होऊ शकत नाही. काल तो आला बसला होता माझ्यासोबत तुमच्या सामने बसला. बघितलं का तुम्ही तुमचं लाईव्ह बघितलं अरे का? असं होऊ शकत नाही. तुझा अर्ज आहे, तुझं बायोमेट्रिक केलं, तो काय आमचा कोण जवळचा आहे का? आणि Biometric आम्ही आम्ही केलं करू शकत 2018 नाही. ते ऑनलाईन प्रोसिजर आहे. आमच्या गुन्हा दाखल आमच्या हातात थोडी आहे. तुम्हाला दाखवलं का? प्रोसिजर आहे ती. त्याला दाखवलं का? 100 रुपयाचा अर्ज असतो. बोलल्याने काय बघताय तुम्ही बघितलं का? नाही, बघितलं दाखव. हा ना. मग आणलंय तर आणा, यांना दाखवा. आता यांच्यावर कारवाई करायला लावते. बायोमेट्रिकचे जे अर्ज आहे 100 बरोबर आहे रुपयाचे का नाही? ते दाखवा सगळं ना, मुख्य यांच्यावर खात्याने कारवाई करायला दप्तर लावते. ताब्यात घेतलेलं आहे. आलं का लक्षात? दाखवा ना, मुख्य आहे का? खात्याने पूर्ण दप्तर ताब्यात घेतलेलं आहे आणि ते सील केलेलं आहे. कोणाच्या पण बोलण्यावर जाऊ नका. बोलण्यावरती नाही जायचं. जे असं नाही बघा बघा डोळ्यांनी बघा आणि तेव्हा सांगा. बरोबर. ठीक आहे.